एवढंच नाही तर पंडित नेहरूंनी सुद्धा सांगितलं, हा सगळा हरताळ वगैरे सगळा प्रकार पाहून की मुंबई केंद्रशासित करा, हे सुद्धा त्यांनी सांगितलं. माझ्या मनात त्यांच्याबद्दल रागच नाही, पण काय झालं आणि त्याच्यामुळे का ही लढाई सुरू झाली, 106 हुतात्मे गेले हे तर कळलं पाहिजे. केंद्रशासित झाली पाहिजे. आणि त्यानंतर 20 नोव्हेंबर चौपाटीवर सभा झाली. सखा पाटील आणि मोरारजी देसाई काय म्हणाले? सखा पाटील, चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. मोरारजी देसाई म्हणाले, जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. 29 नोव्हेंबरला त्या सगळ्याच्या विरुद्ध जे आहे कामगार शेतकरी सगळेच उठले, मोर्चे निघाले. एक चर्चगेट वरून निघाला, एक बोरीबंदर वरून निघाला. त्यावेळीची नावही फ्लोरा फाउंटनला. आणि त्यावेळेचे जे आहे त्यावेळचे मुख्यमंत्री द्विवार्षिकाचे मोरारजी देसाई यांनी फायरिंगची ऑर्डर केली. 106 हुतात्मे झाले. त्या 106 महाराष्ट्र पेटवून उठला. साथी SM जोशी, आचार्य अत्रे, भाई डांगे, प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट, उद्धवराव पाटील ही सगळी मंडळी एकत्र आले. सुरू झालं रणकंदन. शाहीर सुद्धा मागे राहिले नाही. अमर शेख, शाहीर अमर शेख, शाहीर जंगम स्वामी, शाहीर गव्हाणकर, अण्णाभाऊ साठे, माझी मैना गावाला राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली, मुंबई आमची दूर राहिली. महाराष्ट्रांनी पेटवला. मराठा निर्माण झाला. हा वर्तमानपत्र. लढाई सुरू झाली. CD देशमुख साहेबांनी राजीनामा दिला अर्थमंत्रीपदाचा. बाबासाहेब आंबेडकर सर्व शक्तीनुसार शक्ती घेऊन त्याच्या पाठीमागे उभे राहिले. त्या लढाईच्या पाठीमागे उभे राहिले. प्रतापगडावर आपल्याला आठवतं, भावे साहेबांना तर सगळाच इतिहास पाठ आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला पंडित नेहरू आले आणि पंतप्रधान झाल्यानंतर माझ्या मते पहिल्यांदाच या महाराष्ट्रात मुंबईमध्ये पंडित नेहरूंना सुद्धा या महाराष्ट्रानं काळे झेंडे दाखवले आणि निषेध केला. नाही, त्यांना द्यायलाच पाहिजे. आग्रह धरला इंदिरा गांधींनी समजूत काढली. हे असं करू नका, आपण सगळ्यांना देतो आहोत. महाराष्ट्रानं ही मुंबई त्यांचीच आहे, त्यांना द्यायला पाहिजे. इंदिरा गांधींनी आग्रह धरला पंडित नेहरूंकडे आणि मग 1 मे 1960ला हा मंगल कलश जो आहे यशवंतरावांच्या हातामध्ये पंडित नेहरूंनी दिला. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. शाहिरी साबळे हे आता आपण सुरुवातीला गाणं म्हणतो महाराष्ट्र गान, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. आपल्याला माहिती भवायचा ते शाहिरी साबळे त्यावेळेला आकाशवाणीवर नोकरीला होते आणि त्या लढाईमध्ये त्यांनी हे गाणं म्हणायचं ठरवलं. त्या आकाशवाणीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं हे सगळं ठीक आहे, पण महाराष्ट्र शब्द त्याच्यातून काढा. या जय जय महाराष्ट्राचं आपण गान करतो त्यावेळेला आकाशवाणीच्या अधिकाऱ्याने साबळ्यांना सांगितलं, शाहीर साहेब हा महाराष्ट्र शब्दच काढल्यावर काय राहतं. शेवटी त्यांची नोकरी गेली. त्यांनी त्या नोकरीवर लाथ मारली. ही अशी सगळी मंडळी होती. आपल्या प्राणाचं पण प्राणार्पण करणारी लढणारी मंडळी. महाराष्ट्र तर नेहमीच लढत राहिला. मगाशी सांगितलं भावे साहेब त्याचप्रमाणे सेनापती बापट पुढे आले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही एवढ्या आमच्या लोकांना मारता, पण लक्षात ठेवा महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले, खरा वैर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा. त्यांना ठणकावून सांगितलं. आणि आज सुद्धा तीच परिस्थिती आहे. महाराष्ट्रच
या भारताचा आधार आहे. जे आता जावेद भाईंनी सांगितलंय पाकिस्तान आणि हे सगळं यावेळेला मुंबई महाराष्ट्र हा एक जीवानं निश्चितपणे जे आहे भारत सरकारच्या पाठीमागे आणि सैन्याच्या पाठीमागे उभं राहणार आहे. त्यांनी सांगितले बरोबर आहे. आपल्या इथे असलेले जे काही मुस्लिम बांधव असतील, शिक्षणासाठी आलेले काश्मीरी असतील, त्यांच्या बाबतीमध्ये दुजाभाव असता कामा नये. मजहब नहीं सिखाता आपस में बैर करना, हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा, आमचा हिंदुस्तान. तर काश्मीरी जो म्हणतात कि हिंदुस्तान हम हिंदी है, हिंदुस्तान हमारा है, हम भारतीय है, आपलं काम पहिल्यांदाच पहलगाम आणि अख्खा काश्मीर पहिल्यांदाच रस्त्यावर आला ह्या पाकिस्तानी आतंकवाद्यांच्या विरुद्ध. आणि अशा वेळेला आपण एकत्रित राहून त्याचा लढा देऊ शकतो. आपापसामध्ये जर आपण दुही माजवली तर लढाई कठीण जाईल. आणि म्हणून महाराष्ट्र नेहमीच ह्या देशाच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे. आज सुद्धा आपण पाहिलेलं आहे की देशाच्या सरहदवर अनेक आपले जर्नल्स आहेत, मला महाराष्ट्रातील लोक दुःख वाटलं. पहलगामला जे आहे जी माणसं मारली गेली, आमचे बांधव मारले गेले, काय 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 कारण काय. आणि अख्ख्या जगानं त्याचा निषेध केला. आणि म्हणून जावेद भाईंनी सांगितलं ना, हे नुसतं आता सर्जिकल स्ट्राईकने वगैरे काही होणार नाही, काय यांची पूर्ण सर्जरी करून टाकली पाहिजे. जी एकदा इंदिरा गांधींनी केली, आता परत एकदा 30 वेळी आलेल्या आहे. आणि मग अशा वेळेला आपलं तुमचं आमचं काम राहणार आहे की आपण मुंबईसह आणि मग लक्षात येईल की तुमच्या आणि आमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे ह्या महाराष्ट्र आणि मुंबईला जे आहे प्रगतीपथावर नेण्याची. आणि त्याचबरोबर या 106 हुतात्म्यांना त्यांच्या बलिदानाला आपण खरोखर जी आदरांजली अर्पण करायची आहे त्या मुंबई महाराष्ट्राचं भलं करून त्याची उन्नती करून. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अगदी खरं जसं भुजबळ साहेबांनी म्हटलं की कला दालनात जर आपण गेलात तर तिथे महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुद्धा महाराजांसाठी एक पोवाडा लिहिला आहे, तोही आपल्याला तिथे वाचता येईल, तेही आपल्याला अनुभव घेता येईल.